महाविकास आघाडी करून आणि खास करून उभाटा शिवसेनेच्या सर्वच नेत्यांकडून भाजपा आणि शिवसेनेमध्ये कशी भांडणं होतील याच्याकरिता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कर्तबगार माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांची लोकप्रियता पाहून त्यांना कसं बदनाम करता येईल याच्याकरता कारस्थानं रचली जात आहेत. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत ही जे काही वक्तव्य करत आहेत, जे एक फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत, हे देता येईल. विजय वडेट्टीवार काय म्हणत आहेत तर शिवसेनेला संपवण्याचा एक नवा कट, नवा उदय रचण्यात येत आहे आणि हा उदयच शिवसेनेला संपवेल. तर विजय वडेट्टीवार, तुम्हाला एक ठासून सांगायचंय मला की तुमच्या काँग्रेसला सध्या वाचविण्याकरिता एका नवा विजयाची गरज आहे. तेव्हा तुम्ही स्वतः जरा सावधान राहा आणि तुम्ही आमच्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न मुळीच करू नका. तर तिकडून भांडूपचा एक प्रवक्ता, तिकडच्या विभागाचा प्रवक्ता हे सांगत आहे की शिंदे साहेब जेव्हा रुसले होते तेव्हाच उदय होणार होता. पहा, राजकीय पटलावरती अनेक ताऱ्यांचा उदय होत असतो आणि ते तारे निखळून सुद्धा पडत असतात, परंतु सूर्य हा एकच असतो आणि सूर्य कधी निखळून पडत नसतो. आणि आमच्या शिवसेनेचा सूर्य हा एकनाथ शिंदेजी आहेत, हे आपण लक्षात ठेवावं. तुम्ही असं म्हणत आहात की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहाजी हे दोघेही अपयशी आहेत या देशासाठी, परंतु खरे अपयशी आणि खरे अपशकुनी संजय राऊत तुम्ही उभाटासाठी आहात. तेव्हा उभाटाच्या नेत्यांनी, उभाटाने हे ठासून सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे संजय राऊत यांना की तुम्ही तुमचे हे बोलघेवडी बडबड बंद करावी. तुमच्या या बोलघेवडेपणामुळे हे सरकार बदनाम होणार नाही, कारण हे सरकार हे लोकाभिमुख आहे, जनतेने दिलेलं आहे आणि जनतेच्या भल्यासाठी काम करणारं, प्रगतीसाठी, विकासासाठी काम करणारं हे सरकार आहे. तेव्हा तुम्ही कितीही खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला तरी हे सरकार किंवा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवारजी यांच्यामध्ये कोणतेही वाद निर्माण होणार नाहीये.